त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवी लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू संपाद्य ज्ञानांचे विदाय भक्तिम विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे जयाचे नि आठवे शब्दसृष्टी अंगवी सारस्वता गवे जिभेसिये वक्तृत्वा गोडपणे अमृताते पारुके मने रस होते ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविते निज कोण हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसोने ठाव तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य जावे तरी त्यांनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय संप्राप्त सेवेला निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग आहे. भजन करा अभंगाच्या माध्यमातून संत महात्मे जगद्गुरु तुकोबराय संतांचे जे काही गुण आहेत त्या गुणांची मीमांसा करतात. सेवेला आरंभ करण्यापूर्वी प्रतिवर्षाप्रमाणे चालत असणारा आपला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री संत तुकोबराय महाराज, श्री संत मुक्ताबाई महाराज, श्री संत बाबाजी चैतन्य म्हणजे अर्थात तुकोबरायांचे गुरु यांच्या तिन्ही संत महात्म्यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने हा आपला चाललेला अखंड हरिनाम सप्ताह नवम दिन म्हणजे 9 दिवसाचा आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे. या 9 दिवसाच्या कीर्तनामध्ये हा संत महात्म्यांचा पुण्यतिथी उत्सव आहे. प्रधान उत्सव कोणाचा आहे? तो प्रधान उत्सव आहे आमच्या श्री संत तुकोबराय यांच्या समाधी उत्सवाचा हा दिवस आहे. आणि या उत्सवामध्ये आजची जी सेवा होती ही सेवा गुरुवर्य रामानंद महाराज भारती बाबांची सेवा होती, परंतु बाबांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. काही कारणास्तव थोडंसं या उष्माघातामुळे उन्हामुळे बाबांची तब्येती प्रकृती ठीक नाही. बाबांनी दादांजवळ फोन करून सांगितलं, ताईंनाही सांगितलं. मग आपलं काम आहे सेवक हे करावे सांगितले काम बरं का. मालकांनी आज्ञा दिली सेवकांना काम करायचं असतं, त्याप्रमाणे गुरुवारांनी आज्ञा दिली आपल्या लहान लहान मंडळीने ते काम ऐकायचं असतं. म्हणून करता मी या ठिकाणी सेवेकरता उभा आहे. आम्ही कीर्तनाला तर येणार होतो, भोंग्याचा आवाज थोडा कमी करता मंडप मधला आवाज. आम्ही कीर्तनाला येणारच होतो, परंतु बाबांनी आणखी एक सेवा जिम्मेदारी आमच्यावरती टाकलेली आहे. कीर्तन साथी करता तुम्ही सर्वजण माता माऊल्या पुरुष वर्ग या ठिकाणी उपस्थित आहात. द्या थोडा रिटर्न द्या, आता कमी करून टाक. या ठिकाणी आज प्रथमच आपल्या या संस्थांवरती हरिभक्तपरायण आमचे माऊली महाराज भोसकर मृदंग वाजवण्याकरता उपस्थित झाले. महाराजांच्याही चरणी नतमस्तक आहे. महाराजांचं विश्वमाऊली ज्ञानोबाराय विश्वमाऊली नावाचं गुरुकुल तळेगाव या ठिकाणी महाराज गुरुकुल चालवत आहेत. महाराजांकडे 25 विद्यार्थी आहेत. महाराजांचे या कीर्तनाकरता उपस्थिती आहे. त्याचबरोबर हरिभक्तपरायण रोज 9 दिवस आपल्याकडे अगदी वेळात वेळ काढून महाराजांनी
गाथा भजन असेल, हरिपाठ असेल, कीर्तन असेल, प्रत्येक वेळेला प्रत्येक कार्यक्रमाला महाराज हजर असतात. गेल्या वर्षीपासून हरिभक्त परायणाचे मृदंग विशारद नवनाथ महाराजगिरी तेही उपस्थित आहेत. हरिभक्त परायण युवा कीर्तनकार बरं का. आता आपल्या लिंब्याचं येणारं नवोदित रत्न नवीन धर्माचार्य असणारे आमचे हर्षद महाराज मोठे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणी नतमस्तक आहे. माझ्याकडे लक्ष द्या, अधूनमधून मला साथ संगत करा बरं का. म्हणजे कोरोनाचे साथ आल्यासारखं करू नका फक्त. हरिभक्त परायण आम्हाला ज्यांनी या परमार्थ पथिक मार्गावरती आणलेले असे असणारे आमचे, आणि आपल्या सर्वांना या परिसरामध्ये दादा कीर्तनाला नसले की कीर्तन झाल्यासारखं वाटत नाही, म्हणून करता दादा या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित आहेत. हरिभक्त परायण छोटे महाराज आहेत. हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज गारदी गुरुजी सुद्धा या कीर्तनाला उपस्थित आहेत. हरिभक्त परायण आमचे पिप्परगावचे महाराज विठ्ठल महाराज तेही उपस्थित आहेत. गरजे महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. पण आज त्यांनी जरा आबोला धरलाय. आबोला धरलाय म्हणजे काय, घुंगरं बांधलेले नाही, रात्री होते. आणि महाराज गरजे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबरोबर लगड महाराज राजुरी करते हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या तुळशीवाले आईसाहेब दोघींच्याही चरणी नतमस्तक होतो. पलीकडले विनेकरी बाबा, या सप्ताहामध्ये कार्यकर्ते मंडळी जेवढे काही तनाने धनाने मनाने सेवा करणारे मंडळी आहेत त्या सर्वांच्याच चरणी एकदा विनम्र भावे अभिवादन करतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो. विठ्ठला 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 कुंडली कवरला विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम समर्थ नगरनारायण श्री संत तुकोबा महाराज मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य जावे तरी त्यांनी. प्रस्तुत अभंगातून महाराज संत महात्म्यांकडे असणाऱ्या गुणांची गुणसंपन्नता व्यक्त करतात. संत महात्म्यांकडे काय आहे तर संत महात्म्यांकडे गुण आहेत. याची गुणी संपन्न आपल्या अभंगाचं प्रवेशद्वार आहे बरं का. आपल्याला यावरती चिंतन करायचं आहे. आपण जर मृत्यू लोकाचा विचार केला तर या मृत्यू लोकांमध्ये काही माणसांकडे गुण आहेत आणि काही माणसांकडे अवगुण आहेत. पहा बरं का, काही माणसाकडे गुण आहेत तर काही माणसाकडे अवगुण आहेत. या मृत्यू लोकांमध्ये ज्यावेळेस भगवंत गुणांची वाटणी करत होता त्यावेळेस 2 लोकांच्या वाट्याला गुण आले आणि एकाच्या वाट्याला मात्र अवगुण आले. तुम्ही म्हणाल महाराज कोणत्या 2 लोकांच्या वाट्याला गुण आले? एक भोसकर महाराज आणि एक नारायण महाराज. त्यांच्याकडे गुण आहे, त्यांच्याकडे गायनाचा गुण आहे, यांच्याकडे वादकाचा गुण आहे बरं का. हे 2 जण नाहीत बरं का, यांच्या वाट्याला तर गुणसंपन्नता आहे. परंतु शास्त्राच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर शास्त्रकार सांगतात गुणाश्रयो हि द्विधो मृत्युलोके विशेषता देवश्य साधवश्चैव न मानुषो कुटिलहा. बरं का, आता इकडे बघा, फक्त तासभर माझ्याकडे बघायचं. स्वयंपाक येणारे त्यांचा स्वयंपाक करतात, त्यांच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही, माझ्याकडे लक्ष द्यायचं. हा तुम्ही आज कीर्तनातून डुकून बघितलं, हा तुमचा अवगुणच आहे, ध्यानात ठेवा. आपलं गुणांचं चिंतन चाललेलं आहे. महाराज सांगतात गुणाश्रयो ही द्विधो, 2 प्रकारचे गुण मृत्यू लोकांमध्ये आहेत. कोण? एक पहिला वर्ग सांगितला देवश्य, देवाच्या वाट्याला गुण आले बरं का. देवश्य साधवश्चैव, साधूच्या वाट्याला काय आले? गुण आले. महाराज साधूच्या आणि देवाच्या वाट्याला गुण आले, परंतु आपल्या वाट्याला काय आले? पण आपल्या वाट्याला काय आलं असं जर तुम्ही विचारलं तर महाराज सांगतात न मानुषो कुटिला, हा माणसाच्या वाट्याला फक्त कुटिलता आली. कुटिलता कळतील तुम्हाला बरं का, मी सांगत नाही, शास्त्रकार जे सांगतात ते मी तुमच्या समोर मांडतो. तुम्हाला पाहिजे असेल तर श्लोकासहित मी पुरावे देतो बरं का. महाराज म्हणतात न मानुषो कुटिला, हा माणसाच्या वाट्याला कुटिलता आली. कुटिलता म्हणजे कशी, आपल्याला त्याचं चिंतन करायचं आहे. मग दोघांच्या वाट्याला गुण आले आणि बाकीच्या वाट्याला अर्थात जीवाच्या वाट्याला अवगुण आले बरं का. या गुणांचा आणि अवगुणांचं आपल्याला चिंतन करायचं आहे. अहो किती अवगुण आले, एवढे अवगुण आले, एवढे अवगुण आले. महाराज सांगतात की मनुष्याच्या वाट्याला सर्वात जास्त अवगुण कोणाच्या वाट्याला असतील तर मनुष्याच्या वाट्याला असतील. पहा ना, कीर्तनामध्ये 2 तास मोठी मोठी महाराज मंडळी टाळी वाजवायचं सांगतात, भजन करायचं सांगतात, पण आपण टाळी वाजवतो का?
वाजवतो का टाळ्या आपण? नाही, अवगुणच आहे आपला. विठ्ठल विठ्ठल. आता उगं सांगितल्यामुळे आमच्या पिंपळीकरांनी हात सोडले. आणि त्यांनी पांघरून घ्यायचं तर उगं गार लागत नाही म्हणून ते पांघरून घ्यायनं. नाहीतर सरांनी कोणता तरी पुलाव का काय भात केला. आम्हाला घरी सांगितलं म्हणले पुलाव भात केला. पुलाव कोणत्या पुलाव भात केला? पुलाव भात केला असं. ठीक आहे ना, मराठी भाषा आहे. ऐका, माणसाच्या वाट्याला काय आलं तर अवगुण आलेला आहे. सांगा, आपण शिक्षण घेतो कशाकरता शिक्षण घेतो? नाना, शिक्षण घेतो आपण कशाकरता शिक्षण घेतो? तर आपल्याकडे काहीतरी गुण आले पाहिजे आणि आपले अवगुण निघून गेले पाहिजे. शिक्षणामध्ये एवढी प्रगती झाली की महाराज, नानांच्या काळामध्ये वर्ग होता पहिलीचा. पहिला वर्ग बालवाडीचा आणि दुसरा वर्ग पहिलीचा. नाना आता असं आलेलं आहे, पुढचे तर वर्ग वाढलेतच, परंतु त्याच्या पाठीमागचे सुद्धा वर्ग वाढले. इथं आमचे पिंपळे मॅडम आलेले, त्या बालवाडीच्या अलीकडे आले LKG UKG, बरं का, 2 वर्ग अलीकडे आले. त्याचे 3 ते 2 वर्ग आहेत. म्हणजे बालवाडीच्या आधीपासून शिक्षण सुरू झाले. अर्थात अहो हे तर भौतिक शिक्षण आहे, परंतु काही शिक्षण महाराज गर्भात असल्यापासून शिक्षण सुरू आहे. कशाकरता शिक्षण सुरू आहे? तर महाराज एवढंच त्याचा उत्तर आहे की महाराज आमच्या जवळ अवगुण येऊ नये म्हणून करता आम्ही काय करतो तर शिक्षण घेत राहतो. विठ्ठल विठ्ठल. शाळेची व्यवस्था कशा करता आहे तर आपल्याकडे गुणसंपन्नता वाढण्याकरता. परंतु तुकोबराय म्हणतात, एवढं सगळं शिक्षण घेऊन सुद्धा माणसाकडे गुण जास्त आहेत का अवगुण जास्त आहेत? बोला, गुण जास्त आहेत का अवगुण जास्त आहेत? बोला, बसलेली मंडळी बोला, गुण जास्त आहेत का अवगुण जास्त आहेत? हा, अवगुण जास्त आहेत. आता मी म्हणत नाही, तुम्ही म्हणलात म्हणून मी त्याच्यावरती विस्तार करतो. मी काहीच म्हणणार नाही, मला फक्त बाबांनी इथं पाठवलेलं, बरं का. पुढल्या वर्षी मला आणखी इथं यायचंय. हा, आताशी माझं सुरू झाले कीर्तन माझं आताशी सुरू झाले, अजून कीर्तन व्हायचंय पूर्ण. आपल्याकडे काय आहे? अवगुण जास्त आहेत. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे झाला अवगुणाचा तारा, तुका म्हणे झाला अवगुणाचा तारा, वाढली हे निद्राळ सबहू, वाढली हे निद्राळ सबहू, वाढली हे निद्राळ सबहू, वाढली हे निद्राळ सबहू. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी म्हणत नाही, माझ्याकडे लक्ष द्या, विक्षेप करू नका बरं. विक्षेप झाला तर मी कीर्तन सोडून दे. माझ्याकडे लक्ष द्या, मी जीव तोडून सांगतोय की माझ्याकडे लक्ष द्या. तुका म्हणे झाला अवगुणांचा थारा आणि वाढली हे निद्रा आळस बहु. मी सांगत नाही आपल्याकडे गुण जास्त आहेत का अवगुण जास्त आहेत. तुम्ही उत्तर दिलं अवगुण जास्त आहेत आणि त्याचंच विश्लेषण महाराजांनी केलेलं आहे. काय अवगुण जास्त आहेत? आमच्या सरांनी पुलाव भात केलता, पण महाराजांनी ऐका ना, पंक्तीला पुन्हा डेरीला लावायचे. तुम्ही म्हणाल वर का हात लावायचे आणि खाली का हात लावायचे? हर्षद महाराज कपाळा एवढं पोट भरलंय त्यांनी आता. म्हणजे जेवढं कपाळ असं जड आहे ना, एवढं पोट असं जाम करून टाकलं त्यांनी, बरं का. आणि मग एवढा भात का अहो एवढं नाही, बाबा येणार नाहीत म्हणल्यानंतर म्हणलं कीर्तन कोणाचं? म्हणले प्रवीण महाराजांचं आहे. माझं कीर्तन आहे म्हणल्याबरोबर येणारे मंडळींनी येता येता एक डोळा दाखवला, बरं का. येता येता एक डोळा दाखवला. म्हणले चांगलं असलं तर दुसरा उघडायचा, त्याचा तो सुद्धा झाकून घ्यायचा, बरं का. अशी मंडळी आपल्याकडे. अवगुणांचा थारा आता म्हणे झाला अवगुणांचा थारा, वाढली हे निद्रा आळस बहु. आता खरं सांगा, तुम्हाला झोप आल्यात का नाही? झोप आल्यात का नाही तुम्हाला? महाराज सांगतात वाढली हे निद्रा. माणसाची निद्रा वाढलेली. अहो माणसं कुठेही झोपायला तयार आहे, बरं का. कुठेही माणसं झोपतात. एवढंच नाही, महाराज एक माणूस घोड्यावर झोपतो, बरं का. मोस्कर माणूस कुठं झोपला? आता घोडं नाही, आता थोडक्यात आताच्या भाषेमध्ये जर म्हणला तर एक माणूस मोटरसायकल वरती झोपला. कशावरती झोपला? जागेत ना तुम्ही, बरं का. ते झोपलेला ऐकायला तुम्ही जागे पाहिजे.
माणूस कशावरती झोपला? मोटरसायकल चालवता चालवता मोटरसायकलवरती माणूस झोपला. मागचा म्हणला अरे भरगडली, म्हणला मोटरसायकल जरा जागा हो. तो म्हणला कधीच झोप लागत नाही म्हणला मला एवढी. म्हणले मग कसं काय? नाही कुठंतरी कीर्तन चालू आहे म्हणला शिवारामध्ये. म्हणजे शिवारात कीर्तन चालू असल्यावर त्याला मोटरसायकलवर झोप लागते. इथं तर महाराज पुलाव भात खाऊन बसला आहे का? तुम्हाला झोप लागणं साहजिकच आहे, परंतु तेवढ्यातून सुद्धा मी तुमच्यापर्यंत अभंगाचं चिंतन पोहोच करणार आहे. महाराज सांगतात की एवढा अवगुण आपल्याकडे वाढलेला आहे माणसाच्या जीवनामध्ये. निद्रा आणि आळस नावाचा अवगुण प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आहे. आज माणसं आळशी होत चालले आहेत का? आळशी होत चालले आहेत का? जरा चंचल होत चालले आहेत. पहा ना, आमच्या नतावाले अजित का अध्यक्ष काल बी होत्या कीर्तनाला, आज बी आलं बरं का. कशामुळे आले सांगू का तुम्हाला? मी त्यांचं दर्शन घेतलं नाही म्हणून आलं. आज मी कीर्तन झालं, त्यांचं दर्शन घेणार आहे नवनाथ महाराज. ऐका, नतावाल्या आजीच्या टाइम काय सांगत होतो मी? कीर्तनच ना, थोडं लक्षातून गेलं. त्या आजीच्या काळामध्ये त्या आजीला महाराज विहिरीवरती आडावरती जायचं, शिंदून पाणी आणायचं, घरी दळून भाकरी घालायच्या, असे सगळे कार्य होते. परंतु आमच्या पिंपळे मॅडमच्या काळात घरात नळ आला बेसिंगमध्ये. तुमची माझी ओळख आहे म्हणून बोलतो तुम्हाला, तुम्ही बोलत नाही असं कोणाला. ऐका बरं का, घरात नळ आला महाराज. घरात नळ आला एवढंच नाही महाराज, एवढा लोकांना असा कंटाळा आलाय. वारकरी जर घरी आले तर लोकांना स्वयंपाक करायचा सुद्धा आता कंटाळा आला बरं का. एवढा कंटाळा आला ते म्हणजे महाराज आम्ही एक मशीन आणली बरं का. आता हर्षद सारखे जर वारकरी आले तर स्वयंपाक करायचा कंटाळा येईल का नाही मला सांग. ऐका, एवढा कंटाळा आला त्यांनी सांगितलं महाराज आम्ही आता मशीन आणली. म्हणले कसली मशीन आहे? मशीन काहीच नाही म्हणले, मशीन अशी दारामध्येच फिट करायची. आला वारकरी की मशीनीत घालायचा, आला वारकरी की मशीनीत घालायचा, स्वयंपाक करायचा ताण नाही. अहो आळसच आहे ना. मग मशीनीत घातल्यानंतर जेवणच बाहेर निघतोय मी, म्हणजे स्वयंपाक करायचा ताण नाही. अशा अनेक सुविधा वाढलेल्या आहेत. म्हणजे माणसाचं जीवन आळशी बनत चाललेलं आहे. पूर्वीच्या काळात लोक कीर्तनाला चालत यायचे बरं का, 5-5 किलोमीटर 7-7. आमच्या ताई उमरदून आमच्या गावाला चालत यायच्या. आम्हाला सारखे लोक म्हणजे काय उशात इकडे असं तुम्ही तिथं सगळे जण जातात. आणि भोसकर महाराज आमच्या गावात, हे भोसकर महाराज ज्ञानेश्वर महाराज भोसकर आमच्या गावात, मी ह्यांच्या गावातला, दादा आमच्या गावात, नवनाथ महाराज दादाच्या गावातले. लक्ष देतात तुमच्या, झोपू नका फक्त बरं का. भोसकर महाराज आमच्या गावातले, मी त्यांच्या गावातला, दादा माझ्या गावातले, हे त्यांच्या गावातले बरं का. तरी आज एक रत्न राहिले आमचं. त्यांच्या मागे जरा थोडं अधिक मासाच्या नियोजनामुळे धावपळ दत्ता महाराज सोडून, ते सुद्धा म्हणजे आमच्या गावातले. या ताई आमच्या गावामध्ये जुन्या काळामध्ये येऊन रामायण करायच्या. दादाला माहिती, दादा लहान होते त्यावेळेस. म्हणजे एवढी सेवा त्यांनी चालत येऊन केलेली. परंतु आता लोकांकडे सगळ्या सुविधा उपलब्ध असताना सुद्धा माणसं कीर्तनाला येत नाहीत. अर्थात माणसाच्या जीवनामध्ये आळस वाढलेला आहे. तुका म्हणे झाला अवगुणांचा थारा, वाढली हे निद्रा आळस बहु. किती आळस वाढलेला आहे अहो, लय आळस वाढलेला आहे. एवढे अवगुण माणसाच्या अंगामध्ये घुसलेले आहेत, एवढे अवगुण घुसलेले आहेत. जास्त माणसं गुणीत का अवगुणित? तर उत्तर मिळालं अवगुणी आहेत. मला सांगा, आणखी एक चांगला प्रश्न आहे, माणसाने गुणसंपन्न व्हावं का अवगुण संपन्न व्हावं? काय मत आहे तुमचं? माणसाने गुणी व्हायला पाहिजे का अवगुणी व्हायला पाहिजे? माणसाने चांगलं व्हायला पाहिजे का खोडकर व्हायला पाहिजे? कसं व्हायला पाहिजे? चांगलं व्हायला पाहिजे. आणि चांगलं होण्याकरता या संत महात्म्यांचे उत्सव हे कशा करतायत? माणसाप्रमाणे वागण्याकरता हे नाम सप्ताह आहेत. एखादा मनुष्य जर चालता चालता दुसऱ्या मार्गाला गेला तर त्याला सांगता येतं सप्ताह चालू आहे, इकडे या जरा. म्हणजे सप्त्याकडे बोट दाखवून आपल्याला चांगलेपणाची भूमिका आठवते याच्याकरता. अर्थात नामसप्ताहामध्ये काय असतात तर गुणसंपन्नता, अनेक गुणी माणसं, अनेक गुणी कलाकार या ठिकाणी येऊन आपलं सादरीकरण करतात. म्हणजे अर्थात या नामसप्ताहामध्ये देवाचं चरित्र, देवाचं गुणचरित्र आपल्याला ऐकायला भेटतं. नामसप्ताह हा गुणसंपन्न आहे आणि माणसाने नेहमी जीवन जगत असताना गुणसंपन्नतेकडे वाटचाल करून आपलं जीवन जगावं. परंतु माणसाचं जीवन अवगुणाने संपन्न झालेलं आहे. किती अवगुण आहेत माणसाच्या अंगामध्ये अहो, एवढे अवगुण आहेत. उन्हाळ्याचे दिवस होते, रामनवमीला आम्ही एका कीर्तनाला गेलो. कीर्तन झाल्याच्या नंतर काहीतरी थंड घ्यावं या उद्देशाने आम्ही घरामध्ये जाऊन बसलो. परंतु त्या घरातून एक मुलगा बाहेर निघला बरं का. घरातून एक मुलगा बाहेर निघला, माझ्याच चपला घातल्या आणि निघून चालला बरं का.
माझ्या चपला घातल्याने निघून चालला. आता मी सहज खिडकीतून बघितलं आमच्याच चपला घालून निघून चाललं. मग सहज विचारलं, अहो तो कुणाचा मुलगा, किती अवगुण संपन्न, किती अवगुणी मुलगा आहे. अहो दुसऱ्याच्या चपला घालू नये बरं का, दुसऱ्याच्या चपला घालू नये, माझ्याच चपला घालून निघून चालला. बापाने असं खिडकीतून डोकून बघितलं, म्हणलं महाराज हा आपल्या कंपनीचा माल नाही. म्हणून आपला काय पोरगा असलं चपला चोरतंय का म्हणले मग काय करतंय ते बघा. म्हणले तुमच्या खिशातलं कीर्तनाचं पाकिट चोरतंय. म्हणजे एक अवगुणी तर दुसरं जास्त अवगुणी. म्हणजे एवढे लोक समाजामध्ये अवगुणी चाललेत. महाराजांनी सांगितलं, महाराज कीर्तनातून काहीतरी चांगलं घेऊन जात जा. महाराजाचेच बुटं हाणणार बरं का. इथं आले की मंदिरातले बल्ब हाणणार, चांगले वायर तोडणार. अवगुणाचा बाजार आहे महाराज सगळा. तुकोबारा म्हणतात, बहुरंगी भरले जन अवगुणीच संपन्न विठ्ठल विठ्ठल एवढे अवगुणी माणसं, एवढे अवगुणी माणसं की त्या माणसांना अवगुणाशिवाय दुसरं काही कळतच नाही. एका माईला या तिच्याकडे एक अवगुण होता महाराज. सर्वांना कथाभाग माहिती आहे. तिला भांडायचा नाद होता. कशाचा नाद होता? भांडणं करायचं. भांडणं केल्याशिवाय तिला जेवण गोड लागत नसं. म्हणजे हा अवगुणच आहे. कोणासंग तरी भांडण करायचं, कोणासंग तरी भांडण करायचं. हा काय आहे? माणसाच्या जीवनामधले अवगुण आहेत. महाराज सांगतात, हे बहुरंगाने जन भरलेलं आहे. याच्यामध्ये जास्त आपल्याला शोधले तर अवगुण सापडतात बरं का. एक नवीन मोटरसायकलवर पती पत्नी चालले होते. जात असताना महाराज माणसं अवगुणी, त्याच्यात नवलने बाया सुद्धा अवगुण बरं का. पाठीमागं बसलेली त्यांची जी पत्नी पुढच्या मिस्टरांना म्हणते, अहो ऐका ना, हे रस्त्याच्या कडेला तुमचे पाहुणे उभे आहेत, त्यांना जरा जेहारी घाला. काय म्हणते? रस्त्याच्या कडेला तुमचे पाहुणे उभे आहेत, त्यांना जेहारी घाला. आता मोटरसायकल चालवता चालवता त्यांनी इकडे तिकडे पाहितलं, रस्त्याच्या कडेला उभं होतं गाढव. काय उभा होतं? गाढव उभा होतं. त्यांनी सांगितलं, माझी मस्करी केली, माझी थट्टा केली. त्यांनी गाडी थांबवली आणि उभा राहिल्या राम राम सासरे पाटील म्हणून जेहारी घातलं. म्हणजे बायको अवगुणी तर नवरा त्याच्यापेक्षा जास्त अवगुणी बरं का. म्हणजे असे अनेक प्रकारचे अवगुण आपल्याला पाहायला मिळतात. एका आंब्याच्या झाडावरती एक मुलगा आंबे तोडत होता. खालून जाताना त्याच्या मालकाने बघितलं, सांगितलं, अरे आंबे तोडू नये, हा काय दुसऱ्याची चोरी करणं काय अवगुण आहे, जर तुझ्या बापाकडे घेतो. ते मला घरी नेऊच नका. म्हणले का? ते काय म्हणले, माझा बाप दुसऱ्या आंब्यावर आंबे चोरतो. म्हणजे बेटा नंबरी आणि बाप 10 नंबरी. आपल्याकडे म्हण आहे, बेटा नंबरी तो बाप 10 नंबरी. तशातली गत आहे. अर्थात माणसं म्हणतात, महाराज आपल्याकडे एक अवगुण असला तर त्याचं काही प्रायश्चित्त नाही. त्याचं अनेक अवगुण आपल्या माणसाच्या अंगामध्ये भरलेले आहेत. बहुरंगी भरले जन अवगुणीच संपन्न, असे अनेक अवगुण आपल्याला समाजामध्ये पाहायला भेटतात. एक अभंगच आहे दादा बरं का. एक अभंग आहे नामदेव महाराजांचा, एवढा गोड अभंग आहे. इंगळे महाराज सुंदर अभंग म्हणायचे. महाराज सांगतात, या जगतामध्ये जर तुम्ही विचार केला तर संपूर्ण सर्व गुणी कोणीच नाही बरं का. सगळ्याकडे सगळे गुण असणं असं कधी शक्य नाही बरं का. दादा गायन करता, दादाला पकवाज येईल का? येईल, एखाद्याकडे येईल, परंतु दादाला पकवाज येत नाही. आता एक अवगुण आहे. आता हर्षद महाराज कीर्तन करता येतं, बाकीचं काहीच येत मुंगी उडाली म्हणजे अभंग बरोबर. म्हणजे एकाकडे एक गुण आहे तर एकाकडे कोठे काही बरं का. एक आहे एक नाही. आता मला पकवाज वाजवता येईल, कीर्तन करता येईल, परंतु गायलाच करता येईल का? सांगता येत नाही. एखाद्याला रामायण सांगण्याचा छंद असतो, काही ना महाराज जेवण आणि झोपणं त्याचे गुणच असतात. जेवायचं आणि झोपायचं बरं का. एका ठिकाणी तो कामाला राहायला म्हणल्यावर आपल्याला काम जमन म्हणलं, काहीच काम नाही म्हणलं, काय लागतं? ते म्हणला काहीच नाही म्हणला. झोपेतून उठलं की जेवायला लागायचं आणि जेवलं की झोपायला लागत. काम कधी करतो? काम करतो कधी नाही म्हणला, मला काम बघा. म्हणजे सगळ्यात मोठा अवगुण. अर्थात माणसाकडे आपण जर बघितलं, सर्व जर संपूर्णतेने बघितलं तर सर्व गुणी कुणी सापडणार नाही. सर्व गुणी सापडेल का? नाही. नामदेव महाराज म्हणतात, ऐका ना, सुवर्ण आहे बरं का, सुवर्ण आहे, परंतु त्याच्याकडे सुद्धा एक अवगुण सांगितला. काय अवगुण सांगितला? सोनं आहे, परंतु सोन्याचा कधी वास येतो का? सोन्याचा वास येतो का कधी? नाही. सोनं आहे, सुवर्ण आणि परिमळ बरं का. सोनं आहे परंतु त्याचा वास येत नाही. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण सांगितलं, हिरा आहे. हिराचा महाराज प्रकाश सर्वत्र दरवळतो, परंतु हिऱ्याकडे एक अवगुण सांगितला. हिरा कसा आहे? टणक आहे महाराज. एवढा टणक आहे, एक तर तो आयरनच घुसतो नाही तर घनामध्ये घुसतो. एवढा टणक हिरा आणि कोमल
हिच्याकडे कठीण नावाचा काही अवगुण आहे बरं का. योगी आणि निर्मळ, योगी आहे आणि तो निर्मळच असेल याची शाश्वती नाही. जे निर्मळ आहे ते योगी असू शकत नाही, आहे का. जे निर्मळच आहेत ते योगीच असतील याची शंका आहे. परंतु योगी आणि निर्मळ हे दुर्लभ जे दातारा बरं का. देव जरी बोलता कल्पतरू चालता. नामदेव महाराजांचा संपूर्ण मोठा अभंग आहे महाराज, 4-5 चरणाचा अभंग आहे. नामदेव महाराज म्हणतात सुंदर आणि पतिव्रता अवधान होय श्रोता आणि पुराणिक तरी ज्ञाता हे दुर्लभ जे दातारा. एखादा रूपवान आहे पतिव्रताच असेल सांगता येत नाही बरं का. अवधान होय श्रोता आता आपल्यावरती आले बरं का. ऐकणारी मंडळी लक्ष देऊन ऐकल हे दुर्लभ आहे. आणि तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं असतं तर आम्हाला पुढल्या वर्षी अभंग बदलावा लागला असता, चिंतन बदलावं लागलं असतं. कशामुळे बसलेली मंडळी काय अवधान लक्ष देऊन ऐकत नाही म्हणून ज्ञानोबारांनी वारंवार याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का. हे कोण आहे ज्ञानोबा म्हणतात काय करा माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. तसं मी तुम्हाला सांगतोय ऐका ऐका. कशा करता तुमचं लक्ष माझ्याकडे येण्याकरता. म्हणजे अवधान होय श्रोता, श्रोते मंडळी लक्ष देऊन ऐकल दुर्लभ जे दातारा. त्याच्यानंतर पुराणिक तरी ज्ञाता कीर्तनकार लय पुराणाचा त्याचा अभ्यास असेल हे सांगता येत नाही. आता सध्याच्या काळामध्ये हे प्रमाण फिट बसते बघा दादा. पुराणिक तरी ज्ञाता त्याचं काही सगळं पाठ नसतो, अभ्यास नाही काही नाही. कुणीही उठलं तरी आता काय फेटा बांधण्याच्या तयारीमध्ये आहे. पुराणिक तरी ज्ञाता हे दुर्लभ जे दातारा. नामदेव महाराज त्याच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात ऐसा सर्वत्र संपूर्ण सर्व गुणी केवी पाविजे शारंग पाणी विष्णुदास नामा करी विनवणी मुक्ती चरणी त्यांची बरं का. नामदेव महाराज म्हणतात असा संपूर्ण सर्व गुन्हे आपल्याला शोधून सुद्धा काय होणार नाही, सापडणार नाही. अर्थात याचा एकच आशा आहे या मृत्यू लोकामध्ये जेवढे काही म्हणून मनुष्य असतात, जेवढे काही लोक आहेत यांच्याकडे एक तरी अवगुण आपल्याला पाहायला मिळतो. बहुरंगी भरले जन अवगुणीच संपन्न, अवगुणाने संपन्न लोक या जगतामध्ये बघायला मिळतात. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका अवगुणाने संपन्न लोक या जगतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सगळे अवगुणच याच्यामध्ये भरलेले. हा झाला पहिला वर्ग. ऐका दुसऱ्या वर्गाचं आपल्याला चिंतन करायचं आहे. त्याचं नाव आहे देव. बरोबर का. देव, देवाच्या वाट्याला गुणसंपन्नता आली. महाराज तुम्ही म्हणता देवाच्या वाट्याला गुणसंपन्नता आली, पण कशी आली ते आम्हाला सांगा ना. बरोबर का. त्याचं मी सांगत नाही. देवाच्या वाट्याला कशी गुणसंपन्नता आली हे सांगतात विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. ऐकायचं ना तुम्हाला, ऐकायचंय ना, ऐका बरं का. ऐकायचंय का, ऐकायचंय ना. ताई म्हणल्या प्रश्नच नाही, ऐकायचंय महाराज. ऐका असं मी म्हणत नाही ऐकावं. ज्ञानोबा म्हणतात ऐका. यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतो. ज्याला भगवान देव पाहायचा आहे त्यांनी 6 गुणांचं लक्षण करायचं. त्याच्याकडे यश नावाचा गुण असला पाहिजे. ऐका यशस्वी, त्याच्याकडे स्त्री असली पाहिजे, त्याच्याकडे औदार्य असलं पाहिजे. ऐका यशस्वी औदार्य, त्याच्याकडे ज्ञान असलं पाहिजे, ज्ञान, त्याच्याकडे वैराग्य असलं पाहिजे, वैराग्य, आणि त्याच्याकडे ऐश्वर्य असलं पाहिजे. हे 6 गुण ज्याच्याकडे आहेत त्याला काय म्हणायचं, देव म्हणायचं. आजकाल लोक कोणालाही देव म्हणायला लागले, कोणाला बी देव म्हणायचं नाही बरं का. कोणाला बी देव म्हणायचं नाही. त्याचीच काहीची पंचायत आणि त्याला देव म्हणतात लोक, त्याला देव म्हणायचं नाही. हे 6 गुण ज्याच्याकडे आहेत त्याला काय म्हणायचं, देव म्हणायचं. ऐका यशस्वी, कारण भगवंताने एक एक गुण एका एका भक्ताला देऊन टाकला बरं का. यशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, अवधारे देऊनी करणा हाती, कीर्ती दिगंती वाढविली. ऐका बरं का. एक एक गुण काय केला एका एका भक्ताला देऊन टाकलेला आहे. म्हणून भगवंताकडे काय आहेत, गुण आहेत. किती गुण आहेत भगवंताकडे. भगवंताच्या गुणांचा मेळ आपल्याला लागणार नाही बरं का. भगवंताच्या गुणांचा मेळ आपल्याला लागणार नाही. कसं काय लागणार नाही, ऐका ना. पुष्पदंत गंधर्वाचा एक श्लोक आहे बरं का. पुष्पदंत गंधर्व म्हणजे ज्यांनी शिवमहिम स्तोत्र स्थापन केलं. आता सध्या महादेवाचं वारं आपल्या प्रत्येकाच्या अंगात घुसलेलं आहे बरं का. शिवरात्रीला लोक महादेवाची पूजा करतात. 1 लोटा जल
हर समस्या का हल. बरं का, त्याच्याकरता हे श्लोक वाचणं गरजेचं आहे. माणसं पुष्पदंत गंधर्वाने महिमन पारम ते जे स्तोत्र आहे ना, ते पुष्पदंत गंधर्वाने लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये ते सांगतात, असितगिरी समंस्यात कंजरम सिंधू पात्रे सुरतरोवर शाखा लेखनी पत्र मुर्वे लिखित यदि गिरित्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणाना मीश पारम न याती. पुष्पदंत गंधर्व म्हणतात, देवांच्या गुणांचा जर आपण विचार करायला बसलो, लिहायला बसलो, तर ते म्हणतात असितगिरी समंस्यात कंजरम सिंधू पात्रे, म्हणजे समुद्राची शाही केली, पृथ्वीचा कागद केला, आणि सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वे, म्हणजे सुरतरू म्हणजे कल्पतरूची लेखणी जरी केली आणि शारदा देवी सर्व काळ जरी लिहायला बसली, तरी त्यांच्या गुणांचा मीश पारम न याती, त्यांच्या गुणांचा थानपत्ता आपल्याला लागू शकणार नाही. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे माई पत्र सिंधू न पुरे शाही, पत्र सिंधू न पुरे शाही. तुका म्हणे माई पत्र सिंधू न पुरे शाही, पत्र सिंधू न पुरे शाही. तुकोबर या श्लोकाचं काय करतात, ट्रान्सलेशन करतात. तुका म्हणे मही आणि पत्र सिंधू न पुरे शाही, म्हणजे पृथ्वीचा जरी कागद केला, समुद्राची शाही केली, सुरतरूची लेखणी केली, तरी देवांच्या गुणांचा विचार आपल्याच्याने होणे शक्य नाही. किती गुण आहेत भगवंताकडे, अहो अनेक गुण आहेत, अनेक गुण आहेत, एवढे गुण आहेत, एवढे गुण आहेत. तुकोबराय म्हणतात, तुझी अपार नाही गुणा माझी अल्पमते नारायणा, भवतारकाजी सुजाना एक विज्ञापना पायापासी काय जाना वेम्यादिने. तुकोबराय म्हणतात, नाटामध्ये तुझ्या गुणांचा पार लागणं आम्हाला शक्य नाही. तुझी अपार नाही गुणा, तुझ्या गुणांचा पार लागणं आम्हाला शक्य नाही. किती गुण आहेत भगवंताकडे, अहो एवढे गुण आहेत. दरवर्षी तुम्ही काय त्याचं कीर्तन ऐकता, हा, चतुरातो शिरोमणी, चतुरातो शिरोमणी, चतुरातो शिरोमणी, चतुरातो शिरोमणी. गुणा लावण्याची खाली, गुणा लावण्याची खाली, गुणा लावण्याची खाली, गुणा लावण्याची खाली. मुकुट सकळा मणी, मुकुट सकळा मणी, मुकुट सकळा मणी, धन्य बसलेल्या मंडळी ज्ञानोबा तुकाराम, भजन करा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. हा हा हर्षद बोला, उडी उडी हर्षद बोला, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम.
माणसं चतुर आहेत, पण देव चतुरांचा शिरोमणी आहे बरं का. लक्ष द्या, माणसं काय चतुर आहेत, परंतु देव हा चतुरांचा शिरोमणी आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. त्याच्याकडे एवढे गुण आहेत बरं का, एवढे गुण आहेत, त्याच्या गुणांची खाण आहे महाराज. एवढे गुण आहेत देवाकडे, एवढे गुण आहेत देवाकडे, तुम्ही काहीही मागा त्याच्याकडे नाही हा शब्द नाही. अर्थात त्यांनी हाती धरलेलं एकही काम आजपर्यंत अयशस्वी झालेलं नाही बरं का. आणि तसं बरं का आई साहेब, संत महात्म्यांनी जर एखादं काम हातामध्ये धरलं ना, तिथे आपल्याला नाही त्यांना पूर्ण करावं लागतं. धरी तिच्या हाती संत कृपावंत आणि पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा. आपल्या हाताला संत जोकोबाऱ्यांनी धरलेले बरं का, आपल्या हाताला मुक्ताबाई आईसाहेबांनी धरलेलं आहे, आपल्या हाताला तुकोबऱ्यांचे गुरुजी बाबाजी चैतन्य. या तीन महात्म्यांचा उत्सव आपण या ठिकाणी एवढ्या प्रतिकूल वातावरणामध्ये करत आहात. नक्कीच आपलं कार्य पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थात पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा. देवालाही हे काम काय करावं लागतं, पूर्ण करावं लागतं. अर्थात देवाच्या उत्सवाचं, देवाच्या नावाने धरलेलं कार्य आजपर्यंत कधी अयशस्वी झालेलं नाही. म्हणून करता गुणलावण्याची कहाणी. माणसं महाराज चतुर आहेत. किती चतुर आहे सांगू का, बसले बसले बरं का मॅडम, सांगू का किती चतुर आहे, किती चतुर आहेत माणसं सांगू का. पुलाव भात इथं खाल्ला बसून आणि घरी जाऊन झोपले, जेवढे चतुर आहेत लोक बरं का. पुलाव भात कुठं खाल्ला, हा इथं खाल्ला बसून आणि घरी जाऊन झोपले. पण ऐका, आमचे गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले सांगायचे, परमार्थ क्षेत्रामध्ये जर तुम्ही अन्न खाल्लं आणि त्याची जर सेवा नाही केली तर बैल होऊन फेरावं लागतं. हर्षद महाराज आता आमच्या संस्थेमध्ये शिकतायत ना आणखी. हर्षद महाराज आहेत, आता कधी पूर्ण होते त्यांचं काय माहिती, पण त्यांचं आता पुढल्या वर्षी पूर्ण होतंय. आणि हर्षद महाराज नोकरीला सुद्धा लागलेले, म्हणजे शिक्षण चालू आहे महाराज. गुणसंपन्न व्यक्तिमत्व आपल्या लिंब्यामध्ये स्थानापन्न आहे. अर्थात गुलेबाबा आमचे सांगायचे की जर तुम्ही परमार्थ क्षेत्रामध्ये इतर येऊन अन्न खाल्लं आणि त्याची जर सेवा नाही केली तर ते तुम्हाला फेडावं लागतं. आमचे नाना कुठे आहेत, नाना 2 वर्ष झालं आम्हाला खाऊ घालायच्या मागावर. आम्ही बळच जरा आवरून आवरून खातो. खाऊन जर नाही सेवा केली तर मग बैलच आहे बरं का. लोकांच्या नाही, आपल्याच घरातला बैल बरं, बरोबर आहे. आधीच लोक बरं का, म्हणजे बैल होऊन फेडावं लागतं. विनोद नाही महाराज, बाबा तसं म्हणायचे. तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या महात्म्यांना विचारा, ते सुद्धा तुम्हाला सांगतील. अर्थात ते म्हणायचे, मधुखरी खाऊन जर अभ्यास नाही केला तर तुम्हाला बैल होऊन फेडावं लागेल. म्हणून आपण या ठिकाणी अन्न प्राशन करताना जरा लोकांचं अन्न आहे, पोट आपलं आहे, लोकांचं अन्न आहे. लोक खरंच महाराज डोक्याला हात लावते, असं मला कमाल लागत. कपाळाला हात लावून ढेरीला हात लावते. मला असं का करता, म्हणजे ढेरी एवढी जड झाली पाहिजे, एवढी निब्बर झाली पाहिजे. अहो काय, या ठिकाणी येऊन आपण थोडीफार सेवा केली पाहिजे. कीर्तन करणं एवढी सेवा नाही, या ठिकाणी तुम्ही येणं ही सुद्धा एक सेवाच आहे. श्रवणम म्हणजे श्रवण करणं ही सेवा आहे. माणसं चतुर आहेत, परंतु देवा त्यांच्यापेक्षा चतुर आहे. मग इथं जाऊन घरी जाऊन जरी खाल्ले ना, मग त्यांना काही नीट झोप लागते का, होय बाबा, दादरचे बाबा झोप लागते त्यांना नीट नाही. ते उलते पालते होणार. काय झालं, काही नाही, ऍसिडिटी झाली. मग दवाखान्यात जाणार, गोळ्या खाणार, मोमीज खाणार, मग तेव्हा त्यांची ऍसिडिटी बंद होणार. म्हणजे खाल्लेलं पचत नाही. देव, तुम्ही चतुर आहेत, परंतु देव चतुरांचा शिरोमणी. काही काही माणसं नुसते शिरोमणी, कळत तर काय नाही पण शिरोमणी बरं का. काही काही गर्व शिरोमणी, असे काही बऱ्याच समाजामध्ये प्रकार आहेत. परंतु देवाचं वर्णन केलं तर देव हा चतुरांचा शिरोमणी आहे. चतुरा तो शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तोची विठोबा. पांडुरंग परमात्मा हा गुणांची काय आहे तर खान आहे. ऐका, आपण जर अवगुणाने वागलो तर तुकोबराय म्हणतात, अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिते. म्हणून करता आपण अवगुणाने न वागता गुणसंपन्नतेकडे आपलं वागणं असावं. हा झाला दुसरा वर्ग. देवाकडे आपण जर पाहितलं तर देवाकडे गुण आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे देव हा गुणसंपन्न आहे बरं का. देव कसा आहे, गुणसंपन्न आहेत. माणसं जीवाचा जर विचार केला तर जीव हा अवगुण संपन्न आहे. माऊली थापटा, अवगुण संपन्न आहेत. देवाचा जर विचार केला तर देव हा गुण संपन्न आहे. आणि संत महात्म्यांचा जर विचार केला तर संत महात्मे याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न.
जगुनी